दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्तगुरू सोसायटी पेण या ठिकाणाहून सुनबाई आहेत शुभदा चंदने आणि सासूबाई आहेत सुनीता चंदने. सकाळी शांत वातावरणामध्ये हा भाग सुरू करताना खूप आनंद होतो. आजूबाजूचा परिसर आणि एकूणच सगळं निवांत. या सासूबाई आणि सुनबाई या पण शांत असतात का एकमेकींशी गप्पा मारत असताना कधी आवाज चढतो? पाहुणे येते घरा तोची दिवाळी दसरा. पाहुणे मारती मजा, आम्हाला मिळते सजा. सुनबाई, तुला पाहुणे आणि स्वच्छतेची ॲलर्जी आहे का? नाही आई, तुम्हालाच अति पाहुण्यांची आणि अति स्वच्छतेची आवड आहे. आज आवड निवड कळेल तुला. पैठणीच्या खेळात पैठणी सासूबाईचीच. पाहू ना आई, पैठणी सुनेचीच. नमस्कार. आणि आता अक्षर देतो उखाणा घ्यायचा. प, पेण मधला प. घ्या लवकर. कोण घेणार आधी बोलूया. पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात होतो गजर. आनंदरावांचं नाव घेते. आदेश बांदेकर झाले हजर. वा, अभिनंदन. मला ज. अरे ज. जसं केळीच्या झाडाला केळीचं घर, पपईच्या झाडाला पपई, आंब्याच्या झाडाला 100 आंबे. राजेशरावांचं नाव घेतले, माझाच पहिला नंबर. नाही कळलं? नाही पण बरा होता. ज झाला तो. त्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझी सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी शर्वरी. बर. ही भाची माझी वल्लरी. ही नणन, छोटी नणन. बर. नमस्कार. ह्या दोघी वहिनी माझ्या. नमस्कार. ती पण जाऊबाई. हा माझा मुलगा शंतनू. नमस्कार. आणि आम्ही सगळे शेजारींचे. नमस्कार. 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 सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बाबा, बालपण कुठलं तुमचं? खेडेगावात वाशी म्हणून इथे 5 किलोमीटरवर गाव आहे. हा. तिथे आमचं घर शेती असं आहे. सगळं बालपण तिथे गेलं. मग बालपणी कोण, म्हणजे घरी किती जण तुम्ही घरात? आई वडील, आम्ही 2 भाऊ. आम्ही 4च माणसं आधी घरात. आणि तुमच्या घरी कोण कोण माहेरी? तुम्ही लहान असताना? त्यांचं मोठं कुटुंब. आमचं मोठं कुटुंब आहे. कासू गाव आहे 10 किलोमीटरवर. तिथे आई वडील, आम्ही 7 भावंड. 7 भावंड. 4 बहिणी आणि 3 भाऊ. तुमचा स्वभाव शांतच असेल. तुम्ही कधी अशा चिडचिड वगैरे करत असाल असं वाटत नाही? बाबा जे जे बोलतील ते इतकी वर्ष ऐकत राहिलात ना. पण योग्य असेल तरच ऐकलं, नाहीतर नाही ऐकलं. बघितलं शांत स्वभाव मागचं रहस्य काय आहे. बरं बाबा, मला तुम्हाला विचारायचं आहे आता, तुम्ही बघायला कुठे गेला होता त्यांना? त्यांच्याच गावात कासूला. काय झालं होतं तेव्हा? आताच क्षणी मुलगी मला पसंत पडली. लगेच पत्रिका त्यांनी दिली. आम्ही घरी आलो. वडिलांनी, ते पोस्ट मास्तर ज्योतिषी होते, त्यांच्याकडे ते गेले. पत्रिका दाखवली. ते म्हणजे पत्रिका अजिबात जुळत नाही. तिचंच पत्र लिहून पोस्टात टाकलं त्यांनी. वडील म्हणे असं असं झालं, मी पत्र लिहून पोस्टात टाकलं. मला काय रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून गेलो. अरे एवढ्या लवकर काय आला? म्हणजे रात्री पत्र लिहिलेलं ते मला आधी पेटीतलं काढून द्या. पोस्टात गेला आणि ते माझे शिक्षक असल्यामुळे ते पत्रिका जुळत नाही. अरे ते कशाला लग्न करतो त्या मुलीशी? म्हटलं नको जुळू दे, मला ती पत्रिका द्या. ती हे पत्र दे घेतलं आणि घरी आलो.
आणि वडिलांनी म्हटलं अहो ते काय खरे ज्योतिषी आहेत का? पेणला आमचे टिळक नावाचे ज्योतिषी असतात. म्हटलं तिथं दाखवायला नेतो ना. बरं, मग तिथं गेलोच नाही. गेलाच नाही. आणि वडिलांनी सांगितलं पत्रिका उत्तम जुळते. आज किती वर्ष झाली लग्नाला? 47 वर्ष झाले. 47 वर्ष छान जुळलेलं आहे. कधीच आमचं भांडण झालं नाही. नाही म्हणजे पत्रिका न जुळताना आमचा संसार सुखाचा झाला. वा, हा माझ्या मते पत्रिकेसाठी हट्ट करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे. चोख उत्तर आहे. हे तर मूर्तिमंत उदाहरण आहे आता, की यांनी बाबांनाच सांगितलं की बाबा पत्रिका जुळलेली आहे, प्रत्यक्षात पत्रिका बघितलीही नाही. बरं जुळवलं तुम्ही. आवडली म्हणून. आवडली. आता तुमच्या बाबतीत कसं काय? तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पेणचंच आहे. आणि मग तुमचं लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेजच आहे. मग तेव्हा पत्रिका बघितली का? हो हो, काय हो? पत्रिका बघितली. नाही, माझ्या मित्राचीच ही मुलगी. मग पत्रिका घेऊन कशाला गेलात? स्वतःच्या बाबतीत वेगळं, नाही दुसऱ्या. आमची इच्छा होती ना, आम्हाला बघायची होती अच्छा, पत्रिका. तुम्हाला बघायची हो होती. हो हो. अरे देवा. आणि त्यांच्या उपस्थितीत बघायचे होते हे. नाहीतर ते तसं झालं असतं. काय तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पत्रिका जुळलीच होती हा, आणि मुलगी पण आवडली होती. तुम्हाला तसा काय प्रॉब्लेम नव्हता. जाता येता बघत होता वाटतं. पण कसा आहे हो स्वभाव त्यांचा? चांगलं आहे. आणि यांचा स्वभाव ठीक आहे म्हणजे बरा नाही. काय बोलताय बघितलं तुम्ही? हे पत्रिका जुळल्यामुळे झालंय. या गप्पा सुरूच ठेवूया. आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या सासूबाईंना तुमचा कोणता गुण अतिशय वाखाणण्यासारखा आहे असं वाटतं? बापरे म्हणाल्या त्या. वेळ संपली. कुठला हो? कोणी आलं तरी ती असं धुसमुस करत नाही किंवा काय, अगदी काय असेल तर प्रेमाने सगळं आमच्यासारखं करते ती. बापरे. आम्हाला खूप चाललंय तुमचा. आवडते. आम्हाला खूप आवडते. पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी. सासूबाईंच्या अपघातामुळे अपूर्ण राहिलेली कोणती इच्छा तुम्ही नक्की पूर्ण कराल याची सासूबाईंना खात्री आहे? त्यांचा अपघात व्हायच्या अगोदर आमचं रिझर्वेशन झालं होतं. त्यांना काश्मीर वैष्णोदेवी करायची होती. ते मग ते त्यांचं कॅन्सल झालं ना. मग ते कसला अपघात झाला? ते माझ्या नंदेकडे गेले होते उल्हासनगरला. तेव्हा इथे पेणमध्ये येताना त्यांना ती कोपर स्टेशन आहे ना डोंबिवलीच्या पुढे, तिकडे तिथे धूर यायला लागला ट्रेन मधून अचानक. बापरे. त्यामुळे मग सगळ्या लोकांनी अशा उड्या मारल्या ना. मग ह्यांनी पण उडी मारली. म्हणजे पाय मोडलेला तेव्हा. अरे बापरे. पण आता बरं आहे ना आई? म्हणजे तिथे इच्छा अपूर्ण राहिली ना जायची का वैष्णोदेवीला, ती आम्ही पुरी करू. पुढचा प्रश्न. चला, हा एक गुण मिळाला. सासूबाईंसाठी तुमच्या सुनबाईंचा कोणता स्वभाव तुमच्या मुलाला खटकतो? आता तर बोलली चांगलं आहे. पण एक स्वभाव पण ती आहे. एक स्वभाव आहे की ती त्याच्या मागे जरा कटकट अशी करते. काही झालं नाही किंवा काही तिच्या मनासारखं नसेल तर ती जराशी गुणगुण लावते ह्यांच्या पाठी. हा. गेल्या जन्मी काय मधमाशी होता का? सारे होते. म्हणजे आता एवढ्या गोड आहात की तेव्हा ते फिरणं राहणं सगळं इकडे आता ह्यांच्या पाठी करत असतात. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या कोणत्या स्वभावामुळे तुम्ही समस्त घराला धारेवर धरता असं सुनबाईंना वाटतं? मला घरामध्ये व्यवस्थित हवंय. इकडे तिकडे केलेलं किंवा मुलांनी दप्तरं टाकली, चपला टाकल्या. मी आता मुलांना एक वळण लावलंय की ते शाळेत ना आले की चपला फेकून देतात बुट. मी सांगितलं ज्याने त्याने आपापल्या खणात ठेवायचे. प्रत्येकाला मी खण दिलेला आहे आणि त्याच्यात नाही ठेवलं तर लगेच पनिशमेंट भरायला लागेल आणि त्याप्रमाणे मुलं भरतात. म्हणजे माझी सुनबाई सुद्धा आल्यावर तिथे चप्पल टाकायची, ती आता बरोबर नेऊन ठेवते. नाही ठेवलं तर तिला माहिती आहे की 2 रुपये भरायला लागतील. थांबा, माझ्या नीट ठेवून 2 रुपये दंड. 2 रुपये दंड. डबा ठेवलाय. डबा ठेवलाय तर 2 रुपये टाकायचे. हो का? यानंतरचा सासरे बुवांसाठी प्रश्न आहे. तुमच्या दोघांचा कोणता स्वभाव जुळून आला याचा तुमच्या पत्नीला खूप आनंद वाटतो? आतिथ्यशीलता हा आमच्या दोघांमध्ये गुण आहे. पुढचा प्रश्न आहे मुलासाठी. मैं तुम्हारे लिए चांद ले आऊंगा याची प्रचिती तुमच्या पत्नीला कधी मिळाली? एका वाढदिवसाला तिला मी सोन्याची चंद्रकोर दिली होती भेट. त्यावेळेला मला वाटतं तिची इच्छा पूर्ण झाली असेल. चंद्रकोर?
सोन्याची टिकली 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 म्हणजे टिकली. मला वाटलं चंद्रकोरच सांगितलं. चंद्रपूरची टिकली. चंद्रकोराची टिकली. टिकली आणून दिली. हा सोन्याची. हो. बरं आहे बाबा. म्हणजे बऱ्याच जणांना विचारलं ना की सगळ्या जणी सांगतात माझा नवरा सोन्यासारखा आहे. तसाच आहे हा सोन्यासारखा नवरा. सोन्याची टिकली चंद्रकोर आणून देणारा. पण हे प्रेम असंच राहू दे आणि तुमच्या या चंद्रकोरीवरती मर्यादित न राहता आयुष्यभर तुमच्या घरात आनंदाची पौर्णिमा असू दे. नमस्कार. नमस्कार. चला, दोन बाजूला दोन गट सज्ज आहे आणि आता हा पहिला चर्चेचा विषय आहे. अतिस्वच्छता घरासाठी जाचक असते का? नाही, जाचक नाही. स्वच्छता ही घरामध्ये हवेच. नाही, स्वच्छता पण अतिस्वच्छता. अति म्हणजे अति नाही, पण आपलं जे घर आहे हा. ते स्वच्छ असावं. म्हणजे आपल्याला नेहमी वावराला पण बरं असतं. लहान मुलांना पण ते स्वच्छतेची वळण लागते. तुमचं काय म्हणणं आहे? थोडीशी असेल पण आती नसावी. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? ठरते. बघितलं, 46 वर्ष तुमची बाजू घेणारे आज वळले सुनबाईकडे. कारण 46 वर्ष त्या अतिस्वच्छतेला सामोरे जात आहेत ना ते. बरं, त्यांचं काय म्हणणं आहे? केव्हा केव्हा ठरते. बघितलं, मुलगा पण बघितला. केव्हा कुठे गेला? केव्हा केव्हा म्हटलं. सुनेच्या बाजूने गेला लगेच. जाऊ दे, काळजी करू नका, मी आहे तुमच्या बाजूने. बर, तुमचं काय म्हणणं आहे? ठरते. तुमचं काय म्हणणं आहे? हो, ठरते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो घरात. या कोण असतात? माझी वहिनी नावाची. बरं, तुमच्याकडे मग काय अतिस्वच्छता नसते? आहे. तिच्याकडे तिचं घर पाहिलं ना हा. तर आरसा स्वच्छता एकदम. मला तिच्याकडे गेला ना की मला माझ्या घरात मग कसं तरी वाटतं. आणि घरच इतका स्वच्छ की तो आरसा जणू काय. काय सांगता? खूपच म्हणून स्वच्छ. तुम्ही म्हणता अतिस्वच्छता वाईट? नाही, म्हणजे ते अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईट आणि आपले नियम आपण दुसऱ्यांवर लादू नये. आपण आपलं करत राहावं. या बाजूच्यांचं काय म्हणणं आहे? असते. तुमचं काय म्हणणं आहे? नसते, कारण मला आईच्या बाजून जायला ही मुलगी का? मग तुमच्याकडे काय अतिस्वच्छता जाचक असते असं वाटतं का तुम्हाला? काय नाही. आता आई म्हणते तसं असावी, म्हणजे टापटीपणा हा असावाच घरात. आईच्या बाजूने लेक उभी राहिली आहे. बाकी जावयांचं काय म्हणणं आहे? नाही, टापटीपणा पाहिजेच, पण अति स्वच्छता नसावी. प्रत्येक वाक्यानंतर आईची रिॲक्शन, अरे बापरे, अरे बापरे. आजी, काळजी करू नका. जेवढे नाही म्हणालेत ना, उद्यापासून त्यांच्याकडनं करूनच घ्या. सोडू नका. घरातला स्वच्छता आणि अतिस्वच्छता हा विषय. तेव्हा आता आपल्या प्रत्येकाची मतं आता कागदावर उमटवायची वेळ आलेली आहे. इथे सगळ्यांची मतं आलेली आहेत आणि आता मी काही प्रश्न विचारणार, आपलं उत्तर द्यायचं. घरात वाद झाला तर समजुतीनं कोण घेईल, सासूबाई की सूनबाई? बघताय का दोघं? काय नाही नाही, तुम्ही काय नाही नाही म्हणताय. सगळ्यांचं म्हणणं आहे सासू समजुतीने घेते, सूनबाई घेत नाही. त्यामुळे हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न, फिरायला बाहेर जायचं असेल तर सर्व तयारी कोणाची आधी पूर्ण होईल? 1 2 3 4 5. सून, हा गुण सूनबाईंना मिळाला. घरात पाहुण्यांची वर्दळ हाच माझा सन्मान, हे ब्रीद वाक्य कोणाचं, सासूबाई की सूनबाई? मुलगा म्हणजे नवरा हा घरात या दोघींपैकी कोणाला 1% जास्त घाबरत असेल? जास्त कोणाला घाबरत असेल? काय दरार आहे तुमचा? बाबा पण म्हणतायत सून. पण आम्ही काय म्हणते बघा. कोणी? बघा ते बघा. ते काय म्हणायलाच पाहिजे. हे एवढे सगळे म्हणतायत ते मेजॉरिटी, म्हणजे काय दरारा असेल तुमचा? आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? अंदाज व्यक्त करा. 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत सासू, 6 जण म्हणतायत सूनबाई. मग अशी एक चर्चेचा विषय होता, अतिस्वच्छता जाचक असते का? आणि आता बघूया मतं कोणाच्या बाजूनी कोणी कशी दिली आहेत. बघितलं, बोलताना बोलतात 1 5 7
मगाशी एकही जण तुमच्या बाजूने बोलला नव्हता. बरोबरीच आहे सामना. माणसं आहेत का कोण आहेत? बोलताना बोलले काय? आता 2 मत. आता 2 मत. इथे किती झाली आहेत? इथे किती आहेत? 16. थांबा. सुनबाई, मुलाचं मत बघितलं? किती झाली? 15-16. आता ही बरोबरी करणार का काय होणार? कारण सासरे बॉनचं मत आहे. किती झाली आहे? 15. ही किती आहे? सुनबाई. तेव्हा सामना बरोबरीत आहे. 16 मत. आता एक अक्षर देतो, त्या अक्षरावरून पटकन मराठी गाणं ज्या कोणी गातील, मराठी गाणं अक्षरावरून, त्यांना तो गट विजेता गट ठरणार. बरं, कुणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. या दोघींनीच. अक्षर आहे बाबा, काय बोलायचं नाही. अक्षर आहे द. देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग मनाला, मरेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. देव जरी मज कधी भेटला. वा वा वा, अभिनंदन. 17 गुण झाले. ही 1700 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आली. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आता कोण जिंकणार पैठणी? या खेळामध्ये या नळीमधून आपण चेंडू एक एक प्लास्टिकचा सोडणार आणि तो अचूक या पुढच्या भागाने, हा जो पुढचा गोल आहे अर्धगोल, त्यानेच तो फक्त ढकलायचा आहे. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. त्यामुळे ही बॅट अशी असणार, दाखवतो. आणि इथून तो चेंडू आल्यानंतर फक्त अशा पद्धतीने तो ढकलायचा. 1 2. बघा त्यांनी किती जवळ ठेवली आहे बघ बॅट. हे बघा, सेंटर मार्कच्या पाठी बॅट नाही. बरोबर. 1. आता गुणसंख्या 1. आता आई तुमच्याकडे 10 1 नाही लागत. 3 4 1. आता पण गुणसंख्या नाही. घाई केली. 2 नाही. 3. चला आता 5 तुमच्याकडे. आता मागे 1 3 2 3 2 3 3. आई तुमच्यासाठी हे 3. शेवटचे 2 नंतर राखून देऊ. 3 ही गुणसंख्या आणि 2 संधी शिल्लक आहे. आई बॅट मागेल आता यांच्यासाठी. 4 5 4 आणि 5 गुणसंख्या. त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत सुनबाई. खेळामध्ये खूप छान साथ दिली मुलांनी.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. आणि याच खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथेच संपतो आहे. या घरी येताना 2 रुपये दंड विसरू नका. आत्ता हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.